स्वामी सांगतात, विश्वासामुळेच माणसाला बळ येते आणि हा विश्वास असायला हवा. तुमचा जर स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर या संदेशाला पुढील 13 मिनिटापर्यंत न चुकता आणि न टाळता पूर्ण ऐका. स्वामी म्हणतात, त्यांच्यासोबत नेहमी राहा ज्यांची वेळ खराब आहे, परंतु त्यांच्यापासून नेहमी दूर जायचं ज्याची नियत खराब आहे. फक्त निमित्त मात्र आपलं मन साफ ठेवा, बाकी जे काही करायचंय तो ईश्वर करेल. चुकलेल्यांना मार्ग दाखवा, अनाथांचा हात धरा, भुकेल्याला खाऊ घाला, तुमचं कल्याण होईल. आयुष्यातील असंख्य समस्या या छोट्या छोट्या कामाने दूर होतील. गरिबाला केलेले दान, सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, आहारात सत्व, वागण्यात तत्व, बोलण्यात महत्त्व असेल तर जीवनाला महत्त्व येते. तुम्हाला फसवणारे खूप असतील, पण योग्य तो मार्ग दाखविणारा स्वामी राया आहे. स्वामी म्हणतात, तुमचा जर माझ्यावरती विश्वास असेल, तुम्ही जर मला मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, देवाने दिलंय त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पाहावं. देव होता आलं नाही तरी माणूस होऊन पाहावं. आयुष्यात खूप समाधान मिळेल. आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास दिला की दुसऱ्याच्या जीवनात जे अडचणी येतात ते कधीही देऊ नये. म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसा म्हणून घ्या, कारण देवाला माहिती असते तुमच्या ती क्षमता म्हणून दिलेली असते. स्वामी म्हणत असतात, लागला ध्यास स्वामी नामाचा, नाम स्वामीचे मुखात वसले, मी पण माझे संपून गेले, ओम श्री स्वामी समर्थ म्हणाले. आयुष्यात तुम्हाला काय करायचंय यापेक्षा जास्त स्वामींनी तुमच्यासाठी चांगलं काय निवडलंय याला जास्त महत्त्व द्या. स्वामींचे नामस्मरण करा. स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्याचा पूर्ण प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, माझ्या ओठी फक्त तुझं नाव असू दे, माझ्या पदरी कायम तुझं दान येऊ दे. तुझे नाम नित्यस्मरणाने मी माझी भूक तहान फक्त आणि फक्त पूर्ण स्वामी भागवून घेतील. स्वामी म्हणतात, तू माझ्या मठात नाही आलाय तरी मला चालेल, फक्त माझे नाम तुझ्या मुखात सदैव असू दे. मी सदैव तुझी साथ देईन. आयुष्याच्या प्रत्येक अडचणीत मी तुझी साथ देईन. तुला कधीही एकटे सोडणार नाही. आयुष्यात तुला कितीही अडचणी आल्या तरी मी तुझ्यासोबत ठाम उभा राहील. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ही खूप ठराविक घरात जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते ते परमेश्वराचं वास्तव्य मानलं जातं. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. साधं सोपं जगावं, दिल खुश असावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण जिथे गेले तिथल्या तिथेच सोडावं. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, कालची गोष्टी आज आणायला नाही पाहिजे आणि आज जे होईल ते उद्याला न्यायला नाही पाहिजे. आज जे झालं ते झालं, आता उद्या जे होईल ते होईल असं म्हणत चला. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो, पण करायची नसेल तर असंख्य असे कारणे सापडतात. मित्र हे आयुष्यात असे असतात जे आपल्या आयुष्याला एक वेगळी वळण लावतात. मित्राने आयुष्य चांगलं किंवा खराब बनू शकतं. नातं असं पाहिजे ज्याचा शेवट कधी होणार नाही. शेवट होणारी गोष्ट म्हणजे आयुष्यात नातं नसतं. जीवनात संकटे येतील जातील, फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा. यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल आणि हे मिळालेले यश चिरकाल टिकणारे असेल. स्वामी म्हणतात, नियतीसमोर गुडघे टेकले तर नियती तुम्हाला नेस्तानाभूत करते, मात्र ध्येयासाठी नियतीशी झुंज द्याल तर नियती सुद्धा नतमस्तक होते. देव सरू दे माझे, मी सदैव तुझ्या सोबत असेन. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू विश्वास ठेव. मी तुझ्या आयुष्यातील ते दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले त्यातील एकही कण मी कमी करू शकणार नाही, कारण जसे कर्म तसे मिळे फळ. त्यामुळे कर्मसुद्धा चांगले ठेव. कर्माचे सुंदर फळ पाहिजे असेल तर कर्मही सुंदर करावे लागतात. आपल्या अंतरात्म्यातील भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तींना स्वामी समर्थ सदैव मदतीचा हात देत असतात. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीत, प्रत्येक संकटात स्वामी त्यांच्या सोबत असतात. तुमच्या चरणी मस्त ठेविले, मिळाली सुखाची सावली. स्वामी महाराज तुम्हीच आहात आमची गुरुमाऊली. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा,
चुकीच्या वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगला वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला कधीही माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारा असतं आणि हे कडू सत्य आहे. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते स्वामींच्या चरणी मिळतं. कितीही मोठी समस्या असू द्या, सद्गुरुराया तुमच्या नावात समाधान मिळतं. स्वामी म्हणतात, काळजी करू नको माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आयुष्यातील असंख्य समस्या आम्ही येत्या काळात दूर करणार आहोत. पण तू आमच्यावर विश्वास ठेव आणि 13 मिनिटापर्यंत हा संदेश ऐकण्याचा पूर्ण प्रयत्न कर. उगाची भीतोयस कशाला, भय हे पळू दे. वसे अंतकरणी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, माझ्या बाळा तुझ्यासोबत मी कालही होतो, तुझ्यासोबत मी आजही आहे आणि उद्याही नक्की मी तुझ्यासोबत असणार आहे. तू काळजी न करता संयम ठेव. संयम ही कडू वनस्पती आहे, पण त्याचे फळ नेहमी गोड असतात. या वनस्पतीचे आजपर्यंत फळ कोणालाही आंबट किंवा वेगळे मिळाले नाही. ही वनस्पती नेहमी गोड फळे देत असते. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो आणि जो त्या संघर्षाला टाळतो तो तिथल्या तिथेच राहून जातो. हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की आयुष्यातील दुःख संपते. स्वामी म्हणतात, हे नेहमी लक्षात ठेवा, जे आपण दुसऱ्यांना देतो ते आपल्याला परत मिळतं, पण आनंद असो की दुःख असो. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी खूप येतात. आयुष्यातील अडचणींची एकच उपाय, तो म्हणजे तुम्ही कष्ट करा. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. हातात गेलं तरी काही नाही, पण नशिबातलं जाणार नाही, एवढं लक्षात ठेवा. फक्त तुम्ही मेहनत करा, जे तुमच्या नशिबातही नाही तेही तुम्हाला मिळेल. आयुष्यात कधी कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदी एकटेपणा वाटला तर औदुंबरच्या छायेत जायचं आणि तिथं श्री स्वामी समर्थ नावाचा जप करायचा. आयुष्यातील असंख्य समस्यांना उत्तर मिळेल. मृत्यू कधी कसा कोणाला येईल कोणी सांगू शकत नाही, पण जे मिळालंय त्यात ते आयुष्यभर जगणं हे खरं आयुष्य आहे आणि यातच आयुष्य जगण्याची खरी मजा आहे. स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधी वाया जात नाही. प्रत्येक सेवेचं फळ स्वामी महाराज देतात. काही वेळ उशिरा होईल, पण सेवेचे फळ ते मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते. ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असते, लोणी प्रकट करण्यासाठी ताक घुरसावे लागते, अगदी तसेच नामाचे सर्व कृपा दडलेली असते. या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नामस्मरण करावे लागते. स्वामींच्या नामांचा निरंतर जप करावा लागतो. ज्याच्या मनी श्री सद्गुरूचे विचार तो कधी नसेल आचार. ज्याच्या अंगी श्री सद्गुरूची भक्ती त्याला कशाचीच नाही भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरूची मूर्ती त्याची होईल जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यात संकटे होतील वजा. स्वामी म्हणतात, आयुष्यात तुझ्या संकटे आहेत फार, पण काळजी नको करू, मी सदैव तुझ्या सोबत आहे. औषधात आनंद नाही, पण आनंद सारखे औषध नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात अडचणी आहेत, पण त्या अडचणीतून शिकण्यासारखा दुसरा शिक्षक नाही. अडचणी त्या गोष्टी शिकवतात ज्या कुठलीच गोष्टी शिकवू शकत नाही. तुमचा स्वामींवरती विश्वास आहे, त्यांना मानता, मग एकदा होय स्वामी माऊली पूर्ण विश्वास आहे असं टाईप करायला वेळ आहे का? तुमच्याकडे जर थोडा वेळ अजून असेल तर 13 मिनिटापर्यंत हा संदेश असाच ऐकत राहा. संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान आहे. स्वामी म्हणतात, गुरु असता पाठीशी का चिंता करावी, मी व्यर्थ तोच करी एक समर्थ, स्वामी समर्थ साथ देतील माझी. आयुष्यात एक गोष्ट अशी असते जी प्रत्येकाने करायला हवी. बुद्धीचा वापर जास्त करण्यासाठी लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धी वापरणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मन वापरणारी लोक आधी लोकांचा विचार करतात. स्वामी बोलतात, आयुष्यात संकटे आहेत, नाती ही जपा. संकटे ही येतील आणि जातील. नाती जपणे फार महत्त्वाचे आहे. नाती जपली तरच आपल्याला आयुष्यात जगण्याचा अजून आनंद घेता येईल. श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करतात समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ.
जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ. जे आपल्या भक्ताचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ. जे सुख दुःख यांच्या पलीकडे आहे ते श्री स्वामी समर्थ. आयुष्यात हरवलेल्या व्यक्तीला पुन्हा शोधता येते, हरवलेल्या गोष्टीलाही पुन्हा मिळवता येते, पण एकदा हरवलेले संस्कार पुन्हा मिळत नाहीत. जेवढ्या वाईट दिवसांना सामोरे जाता येईल तेवढ्या जा, कारण हे वाईट दिवस तुम्हाला आयुष्य कसं जगायचं यातील खऱ्या गोष्टी सांगतात. वाईट दिवस तुमच्या आयुष्याला चांगलं बनवतात. वाईट दिवस तुम्हाला नेहमी पुढे नेतात. लक्षात ठेवा, आयुष्यातील अडचणींची एक उपाय आहे. एक गोष्ट करा, हे स्वामीराया, जेव्हा मी संकटाच्या ओझाळीत पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धाव करते. आई तेव्हा तुझ्या क्षणी अवलंबून असते. स्वामी माऊली तुम्ही तेव्हा माझी साथ द्या आणि मला त्या संकटातून बाहेर काढा. ही प्रार्थना जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा नेहमी स्वामींना करत जा, जेणेकरून स्वामी प्रत्येक संकटात तुम्हाला जाण्याआधी तुमच्या मदतीला येऊन तुमच्या सोबत असतील. आयुष्यात कुणावर फाळकार रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच मिटवून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलावं, हे चालू ठेवावं. पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावाद झाली आहे ती रात्रपर्यंत निपटावी. जर नाही झाली तर सकाळी तर 100% निपटूनच गेली पाहिजे. झोपताना रागात झोपू नये. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही. जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजडला तर त्या आदल्या दिवसाचे सगळे काही जे आपले राग आहेत, आपले आनंद आहेत, सुख आहेत ते पूर्णपणे विसरावे आणि आयुष्याला पुन्हा सुरुवात करावे. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतं असं नाही, आणि शरीराला आराम मिळाला तरी झोप उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यावी. अहंकार ही सर्व नात्यांना सुंग लावणारी वात आहे. आपल्या आयुष्यात अहंकाराची वात विझली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःला कमीपणा वाटू शकतो. या भावनेने आपण ती वात पेटवत ठेवतो आणि कधीही विझवत नाही. अहंकार ही अशी गोष्ट आहे ज्या व्यक्तीने सोडली त्याच्या आयुष्यात नेहमी आनंद राहतो. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, आयुष्यात एक गोष्ट अशी असते जी आपल्याला काहीही मिळवून देते, ती म्हणजे आत्मविश्वास. परमेश्वराची योजना निराळी असते. आपण मर्त्य जीवनांचा त्यास ढळढळ केलेली ब्लॅन्स जातो. स्वामी म्हणतात, स्वतःची रचना पहा आणि माझी रचना पहा. तुला 1 फूल पाहिजे पण मी तुला 100 फूल देण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे तू काळजी करू नको. स्वामी सांगतात, फक्त विश्वास ठेव. स्वामींसमोर उभा होता एक माणूस. हताश होता. तो पूर्णपणे डोळ्यामध्ये पाणी घेऊन होता. मनात पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला, स्वामी काय करू, काही कळत नाही, प्रश्नांचं उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणतो, सगळेच रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव, आज असतं वास्तव आहे, जिथे आशेचे किरण नाही. उद्या नाही, छान असेल तर आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे तुझ्याकडे, काय पुरावा? माणूस विचारतो. शांतपणे हसत स्वामी म्हणाले, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याखाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो. विश्वास असतो तुझं रोप जन्म घेणार. बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत. विश्वास असते त्याला तिने सांभाळून घेण्यावर. आयुष्यात रात्री डोळे मिटतो, विश्वास असतो तो पुन्हा प्रकाश होणार. आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःख दूर होईल, ही तुझी मी हाक ऐकल्यानंतर तुला नक्की विश्वास ठेवावा लागेल. परिस्थिती बदलते एका क्षणात. न कळत तुझ्या आयुष्यात असा क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होती. ते स्वप्न खरं होईल, म्हणून सगळे रस्ते बंद होतील. अशी आयुष्यात काहीही गोष्ट होत नसते. फक्त विश्वास ठेव, तुझं सर्व काही चांगलं होणार. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की सगळं खरं आहे, देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. परंतु खरं तर ही वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथून स्वामी लीला सुरू होते. इथून खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरावते. काही क्षण ते हवेत असतं, पण ते हसतं, कारण त्याला विश्वास असतो की कोणीतरी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवरती हवा.
कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की ती तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवतात. पण स्वामी या जगात अशक्य असं काहीच नाही म्हणतात. स्वामी जे देतात ते तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच साथ देतील. एकदा गंगेला विचारण्यात आलं, तुझ्या पाण्यात अंघोळ केली की सर्व पापं धुतली जातात. त्या सर्व पापांचे तू काय करते? ती म्हणाली, मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आलं, तू त्या पापांचं काय करते? समुद्र म्हणाला, मी ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारलं, तू त्या पापांचं काय करतो? ढग म्हणाला, मी पावसाळ्याच्या स्वरूपात पुन्हा त्यांना त्याच घरावर नेऊन टाकते. लक्षात ठेवा, कालचक्र असंच आहे. जे तुम्ही करणार ते तुम्हाला परत मिळणार. भाग्यवंत जसा ठेवेल तसे राहण्याचे प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेवले अनंत जैसे तैसे राहावे. स्वामी म्हणतात, जो इतरांना संपविण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो कधीच संपत नाही. ही नियती आहे. माणसाला दुसऱ्याची लाज वाटते. माणसाला दुसऱ्याला पाहिल्यावर त्याला काहीतरी वेगळं होतं, कारण त्याला वाटतं की हे आपल्या लेवलचा नाही, तो आपल्यापेक्षा खाली आहे. पण असं नसतं. आपला फक्त ते वहम असतो. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर पाहून प्रार्थना करावी, आणि तुझे विस्मरण जिथे होय तिथे मला जागृत करीत जा, नाहीतर मला आज तुझ्याशिवाय आरसा नाही. देवाला प्रार्थना करा, हे भगवंता, तुमच्यामुळे माझं संपूर्ण घर चालतंय. तुमच्यामुळे माझं पूर्ण आयुष्य हे खूप चांगल्या पद्धतीने चालतंय. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात मला सदैव जागा द्या. मी सदैव तुमचा भक्त राहीन. तुमची कृपा सदैव माझ्यावर ठेवा. स्वामी सेवेच्या वाटेवर चालताना स्वतः अनुभवात शिकलेल्या छोट्या छोट्या गोष्टी. स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात. बराच वेळा प्रारंभामधून आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण ते चुकीचे आहे. आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटातून मोठे आपले स्वामी आहे. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहा. कारण स्वामींनी एकदा आपल्या जर हात दिली तर ते सोडत नाही. नेहमी ते आपल्या पाठीशी असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात, व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाचा आपण कधी कल्पनाही केलेली नसते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. डोळ्यांनी डाव्या आंबा पाहिला. खाण्याची इच्छा जागृत झाली. डोळे तर ते तोडू शकत नाही, म्हणून पाय गेले तोडायला. पण जवळ पोहोचून पाय आंबा तोडू शकत नाही, मग हात गेला तोडायला. हाताने आंबा तोडला, पण हात, पाय व डोळे ते खाऊ शकत नाही. आंबा खायला तोंडाने, पण तो तोंडात राहिला नाही, तो गेला पोटात. आता मळ्याने पाहिला आणि त्याने दांगड्याने मार दिली. पाठीवर म्हणाला, मला का मारलं? पाठ म्हणते, मी तर काहीच नाही केलं, मी कुठं आंबा खाल्ला. दांड्याने मार मला मिळाला, पण अश्रू आले डोळ्यात, कारण पहिला दोष डोळ्यांचा होता. डोळ्यांनी प्रथम आंबा पाहिला होता. हाच तर कर्मसिद्धांत आहे, जो फिरून परत आपल्यावर येतो. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी या जीवनातील एक भाग आहे. पण माझे नाम तुझ्या जीवनात संकटाचं ओझं इतकं हलकं करतील की ते हलकं वजन तुला फुलाप्रमाणे लागेल. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे. दुःखात तर त्याची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखीन एक पटेल की आपली सगळी सुखे दुःखे हे त्यांनी स्वीकारलेली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारले आहे म्हटलं की मग आपण चिंतामुक्त होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांततेत होतो. डोक्याला काही ताप उरत नाही. मी फक्त आलेला दिवस आणि होत असलेल्या आयुष्यातील गोष्टी पाहतोय असं त्या देवाला सांगा. ज्याच्या मनी श्री सद्गुरूंचे विचार तो कधीही ना लाचार. सद्गुरू देतील सदैव त्यांची साथ. स्वामी सदैव सांगतात, त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, राग असूनही शांत राहणं, याला आयुष्याचं व्यवस्थापन म्हणतात. तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर काळजी करू नका. जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला सारखे पण उच्चारायला वेगवेगळे. त्यांचे अर्थ एकदम भिन्न. परमेश्वराचे नामस्मरण करणे म्हणजे जप, आणि स्वतःला सावरणे म्हणजेही जप. तरी पण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे.
आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो. लक्षात ठेवा, दोन्हींचाही अर्थ वेगवेगळा आहे. न मागता वाटेला आलेल्या चांगल्या माणसाचे महत्त्व त्यांना सोबत ठेवल्याशिवाय कळत नाहीत. आयुष्यात अडचणी असतात, पण काळजी करू नका, स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात आपण जे काही करतो त्याचा आपल्या जीवनावर परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक पडतच असतो. जेव्हा एखाद्याची अनुपस्थितीमध्ये तुम्ही त्यांची निंदा मस्करी करता, तेव्हा तुम्ही त्यांची शारीरिक व्यवस्था आणि स्वतःचे कर्म हे दोन्ही पूर्णपणे ओढून घेता आणि आयुष्यात मागे राहता. असे केल्याने तुमच्यावर त्याचा नकारात्मक परिणाम व्हायला लागतो. एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि सकारात्मक आहे. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढं की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवतात आणि समाधान माणसाला सुखात ठेवतात. जर तुम्ही परमेश्वराच्या प्रिय होऊ इच्छित असाल तर त्याकडे काही मागू नका. त्याने जे दिलं त्याबद्दल त्याचे आभार माना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पाऊलं चालतो मी त्याच्यासाठी 100 पाऊले चालून येतो. विश्वास ठेव माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी आज स्वामींनी हा संदेश पाठवला आहे. नेहमी चांगले आणि वाईट लोक यांच्यासोबत तुम्ही विचारधारणा करत असाल तर आयुष्यात फार मागे याल. आयुष्यात जर पुढे जायचे तर विचार हे सकारात्मक ठेवा. सकारात्मक विचार माणसाला पुढे नेतात. सकारात्मक गोष्टी माणसाच्या आयुष्यात नवनवीन गोष्टी आणि चमत्कार घडवितात. तुम्हाला काय पाहिजे यावरून तुमचं आयुष्य कसं जाणार हे चालते. तुम्हाला जे हवंय त्यासाठी मेहनत करा, कारण मेहनतीशिवाय काहीही नाही. मेहनतीपासून फळ मिळते. मेहनतीनेच आयुष्यात पुढे जाता येते. आयुष्यात जे काही करायचंय ते मेहनतीच्या जोरावर करायला हवं, कारण मेहनत करणारे कधी मागे येत नसतो. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, स्वामींना मानत असाल तर एकदा कमेंटमध्ये होय स्वामी माऊलीवर पूर्ण विश्वास आहे असं टाईप करा. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. ते सदैव आपल्या सोबत आहेत. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जगी निंद ते सर्व सोडून द्यावे. विश्वासामुळे आपल्याला बळ मिळतं. मनुष्य आपल्या भाग्याचा कारागीर असतो. एखाद्या तळ्यात समोरील वस्तू जसे प्रतिबिंब पाडते त्याप्रमाणे देशात लोकांचे विचार हे आपल्यावर प्रतिबिंब पाडतात. आपल्या कार्याने आपण ठरले जातो आपण कसे आहो. आपले जीवन हे आपसात मिळालेले एक धन आहे. ते कसे जगायचे, त्यात काय काय जगून घ्यायचं ते आपल्या हातात आहे. विश्वास ठेवून कार्य केलं तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होऊ शकतं. माणसाचे सर्वात मोठे 3 शत्रू आहे: आळस, अज्ञान व अंधश्रद्धा. छापलेली पुस्तकं वाचल्याने खरे शिक्षण मिळत नाही, अनुभवाने मिळते ते खरे शिक्षण. अनुभव आपल्याला सांगतो की कसे आपल्याला शिकायचे आणि काय आपल्याला करायचे. आज्ञाधारकपणा, हवे तर काम करण्याची तयारी, आपल्या कार्याबद्दल अत्यंतिक प्रेम, एवढे 3 गुण तुमच्याजवळ असणे अति आवश्यक आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात सगळं काही शक्य होते, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवायला हवा. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर होतं. देव, देश व मानव यांची सेवा करताना जो सर्व देतो तो कृतार्थ होतो. त्याचं वैभव त्यात आहे, संशयात नाही. आयुष्यात लक्षात ठेवा, देव हे समुद्राप्रमाणे खोल व विस्तरणीय आहे, पण आपल्या कर्तबगारीचे भांडीच लहान असतात. परमेश्वराच्या न्यायबुद्धीवर ज्याचा विश्वास नाही तो संशयात्मक असतो. जो परमेश्वराच्या न्यायबुद्धीवर संशय घेतो असा नेहमी आयुष्यात मागे असतो. आयुष्यात सदैव पुढे जायचं असेल तर मेहनत करा. सदैव तुम्हाला पुढे जात राहायचं असेल तर देवावरती विश्वास ठेवा. देवाकडे लक्ष द्या. देव सदैव आपली मदत करतो. देव कुठेही गेलेला नाही. आयुष्यात कितीही संकट आले तरीही तुम्ही घाबरू नका, कारण देव सदैव आपल्या सोबत आहे. देवावरती विश्वास ठेवा. जो परमेश्वराला आपल्या जवळ आणतो पराजय तो कधीही होत नाही. आयुष्यात परमेश्वर नेहमी आपली साथ देतो, फक्त त्यांना आपण बोलवायला हवं. देवाला हाक मारून पहा, तो धावत येईल. चुकांची भीती बाळगू नका, कारण कोणी संपूर्ण
पूर्ण नाही, परंतु त्या चुका पुन्हा पुन्हा करणे बंद करा. कारण असे केल्याने आयुष्यात अडचणी या वाढायला लागतात. देव सदैव आपली मदत करत असतो. मोठ्या घरापेक्षा मोठे हृदय केव्हाही श्रेष्ठ. सर्वत्र मांगल्या मानल्या जाणारी तो आस्तिक असतो असे म्हणतात. काव्य म्हणजे वस्तुस्थितीवर कल्पनेने चढलेली सौंदर्याची साज. एक नियम अखंड चालविणे यातच आहे तत्परचर्या. आयुष्यात सूर्य इतकं शक्तिशालीपणा आणा. दुसऱ्याच्या स्वातंत्र्याच्या आड येता नाही आला तरी चालेल, पण आयुष्यात कधी मागे राहू नका. जीवन म्हणजे या जगरूपी अफाट सागरातील नौका. आंब्याला खूप मोहर येतात, पण फळे थोडी लागतात. आयुष्याच्या झाडेही असेच असतात. त्याला आशेचे मोहर खूप येतात, पण काहीतरीच गोष्टी सत्यात येतात. लक्षात ठेवा, आशा ठेवा, पण ते एवढी ठेवा जेवढी तुम्ही ठेवू शकता. स्वामी म्हणतात, प्रयत्न निरंतर करत राहा, कारण प्रयत्नाने आपण काहीही मिळवू शकतो. तुम्ही योग्य आहार व योग्य झोप हे तुमच्या आरोग्याला गुरुकिल्ली देईल. तुम्ही निर्भय व्हा आणि भीती बाळगत असाल तर तरुणपण वाया जाईल. मनुष्य किती शहाणा असला तरी अधिकाराचे चष्मे त्याच्या डोळ्यास येतात. स्वातंत्र्य हा मनाचा जन्मसिद्ध हक्क आहे. आयुष्यात हा कोरा चेक आहे. त्यावर वाटेल तेवढी सुखाची रक्कम लिहिणे माणसाच्या मनावर अवलंबून आहे. मात्र ती आशेच्या शाईने लिहून हास्य टिपका कागदाने लिहिलं पाहिजे. जीवन ही एक चैनीतील वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे. यात आपल्याला चांगले कर्म करत जावे लागतील. जीवन म्हणजे सोपं नाही. जीवन प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. हे जीवन आपल्याला अडचणीत आणतं. हे जीवन अडचणीच्या बाहेर काढतं आणि हेच जीवन आपल्याला पुढे नेतं. देवावर विश्वास ठेवा, तो सदैव सोबत आहे. देव कधीही कुठेही गेलेला नाही. तो तर आपल्यासाठी मदतीचा हात नेहमी घेऊन येत असतो. देव कालही सोबत होता. देव आजही सोबत आहे. देव उद्याही सोबत असेल. माझ्या प्रिय बाळा, तू फक्त देवावर विश्वास ठेव. देव सदैव तुझी मदत करणार. देव आहे तर सर्व आहे. देव आपल्यापैकीच एक नाही, तर देव हा वेगळा आहे. त्यामुळे देव आपल्या प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक अडचणीत साथ देईल. देवावर विश्वास ठेवायला शिका, कारण जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो तो आयुष्यात काहीही करतो. देव आपली मदत सदैव करत असतो. तुम्ही कितीही शहाणा का ना असेल तरी पण तुम्ही आयुष्यात बर्बाद होऊ शकता, जर तुम्ही एखाद्या चुकीच्या गोष्टीला जास्त लक्ष द्याल. मनुष्य कितीही शहाणा असला तरी अधिकाराचे चष्मे त्याला डोळ्यास लावल्यावर अधिक जोरात तो बर्बाद व्हायला लागतो. आयुष्यात अडचणी असतात, त्यांना न घाबरता काम करणे म्हणजे सुखाकडे जाण्याचा योग्य मार्ग होय. जीवन ही एक वस्तू आहे असं नाही. जीवन एक आपली कर्तव्य आहे. जीवन आपल्याला काहीतरी करण्यास भाग पाडते. जीवनात काहीतरी करायला हवे. हास्य हे जीवनाचे फूल आहे, पण अश्रू हे फळ होय. वासना नष्ट झाल्या की पुनर्जन्म नाही. लक्ष ठेवा, आयुष्यात मोह असायलाच पाहिजे. आयुष्यात पैसे कमवायलाच पाहिजे, कारण या जगात आता पैशाशिवाय दुसरं काहीही नाही. फक्त विश्वास स्वतःवर पाहिजे आणि देवाचे नामस्मरण करायला हवे. स्वामी म्हणतात, आयुष्यात खूप पैसे कमवा आणि त्याने सेवा करा, दान धर्म करा. ज्यांची मदत करू शकाल त्यांची मदत करा आणि आयुष्यात सतत पुढे जात राहा, कारण हेच एक योग्य मार्ग आहे तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याचा. स्वामी म्हणतात, अडचणीच्या काळात तुम्ही कधीच कोणाला हात द्यायले तर त्याचा हात सोडू नका, कारण तो व्यक्ती खूप आशा लावून असतो तुमच्यावर. त्याची तुम्ही जर साथ देत असाल तर ते पूर्ण द्या, अर्धवट देऊ नका. नक्की तुमच्या आयुष्यात त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी फार असतात, पण आशा ही निराशेची एक छोटी बहीण आहे. ही आशा आपल्याला एका मोठ्या गोष्टीवर अवलंबून थांबायला सांगते. आशा आपल्याला एखाद्या गोष्टीवर अवलंबून राहायला सांगते. त्यामुळे आशावादी राहा. आशा कधीही सोडू नका. ते आपल्याला कधी कसा जीवनावर प्रभाव टाकेल आपल्यालाही समजणार नाही. जगात पैशासाठी जितक्या गोष्टी होतात त्यापेक्षा जास्त होतात पैसे मिळवण्यासाठी. स्वामी म्हणतात, जगात लोक पैशाच्या मागे लागून आहेत, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि काळजी करू नका. पैसा काय, तो तर तुम्हाला लागेल तेवढा मिळेल. पैसा असं म्हणतात हातावरचा मळ आहे, पण तो काढून दाखव म्हणलं तर कोणी दाखवत नाही, कारण तो म्हणतात पण ते नसतो. लक्षात ठेवा, आयुष्यात जर काही करायचंय तर चांगलं ध्येय ठेवून ते प्राप्त करण्यासाठी मेहनत करा. स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालायलाही पाहत नाही मागे पुढे. स्वामी चरणी धरावी कास, देह प्रशांतात न कराव्या उपवास.
स्वामी महाराजांची शिकवण आहे, आपल्याला बबूल कोणतीही वाईट नसते. आपल्याबद्दल कोणीही वाईट गोष्टी करत नसते. आपण तसा विचार करतो, बाकी काहीही नाही. पैसा माणसाला वर घेऊन जातो, पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. पैशाचा संग्रह करण्यापेक्षा माणसाचा संग्रह करा. पैसा हे माणसाच्या संग्रहापेक्षा खूप छोटा आहे. लक्षात ठेवा, जगात कुठेही जावं, नाते ही नेहमी अशीच असतात की काम पडल्यावर जवळ बोलवतात आणि काम संपल्यावर दूर हाकलतात. माणसाची भीती चांगली असेल तर मनात कुठलीच भीती राहत नाही. श्री स्वामी समर्थ, वाईट मार्गाने कमावलेले धन आणि वाईट बोलून दुखावलेले मन कधी सुफळ देत नाही. आयुष्यात कोणत्याही दुःखात रोखण्यापेक्षा एकच उपाय म्हणजे कितीही असो, आपल्या आयुष्यात अडचणी त्यांचा सामना करून सुखाच्या दिशेने समोर जा. स्वामी सांगतात, परोपकार करणारा माणूस निपेक्षित भावनेने काम करत असतो. काम करणारा आयुष्यात सदैव पुढे जात असतो. लक्षात ठेवा, अडचणी आयुष्यात आहेत, त्या निघून जातील. स्वतःवर विश्वास ठेवा. आयुष्य कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदी एकटेपणा वाटणारा नव्हे. औदुंबराच्या छायेत जगायला विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणी नाही. श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात कल्पवृक्ष आहे. आपण नेहमी चिंता वाहतो, म्हणून आपल्या चिंता ते आपली साथ देतात. लक्षात ठेवा, देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा. परमेश्वर कधी वाईट होऊ देणार नाही. देवावर एवढा विश्वास आणि भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल तर देव त्याची चिंता करेल की तुम्हाला कसं काढायचं. देव नक्की साथ देत असतो, फक्त विश्वास आपण ठेवायला हवा. जीवनात मान, अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळायला पाहिजे, त्यांना सगळ्यात बसून नाही, कारण याने जीवन आणखीन बेकार होते. सदैव श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे. नेहमी समाधानी राहावे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत राहा. मनात दडलेले अर्थ आणि मौनामध्ये आवाज साऱ्यांना समजत नसतो. आयुष्यात नामस्मरणात एक वेगळी ताकद आहे. श्री स्वामी समर्थ सुखाच्या हिरडीवर चालताना दुःखाचे काटे लपून टोचतात, ते आपल्या भानावर आणण्यासाठीच. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींचे ध्यास लागले म्हणजे स्वामींनी आपल्यावर केलेली कृपा. समुद्रात कितीही मोठे वादळ झाली तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. तुमच्या मनात कितीही वाईट विचार, वादळ सुरू असले तरी तुमचं मन चांगलं राहायला पाहिजे. एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात सुद्धा निष्ठेला, कष्टेला किंमत आहे. स्वामी म्हणतात, वेळेला साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळेची साथ तर कोणीही देऊ शकते, पण सत्याची साथ द्यायला जिगर लागते. देव कुणाचे कधी वाईट करत नाही, पण देव एक खोड आहे. दुसऱ्याचे जो वाईट करतो त्याला देव कधी सोडत नाही. स्वामी खूप षड्यंत्रकारी आहेत. जो त्यांच्या भक्तावर षड्यंत्र करतो, नंतर स्वामी त्याच्यावर षड्यंत्र करतात. जे आहे त्यांच्याबद्दल आभार माना, पण जे मिळालंय ते मिळवल्याशिवाय शांत बसू नका. मिळवाच ते, त्यासाठी मेहनत कितीही लागली तरी हरकत नाही. आयुष्यात अडचणी या आपल्याला खूप येतील, पण घाबरू नका. तुम्ही स्वामींचा विचार करा, त्यांचे नामस्मरण करा, नक्की पुढे जाल. आयुष्याचे 5 नियम. स्वतःची तुलना करू नका दुसऱ्यासोबत. जास्त विचार करणं बंद करा. भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणे टाळा. दुसरे तुमच्यासोबत काय बोलतील याचा विचार करू नका. सतत आनंदी राहा. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी तुझी साथ देणार आहे मी. तुझ्या आयुष्यात तुला कधी खचू देणार नाही मी. मी सदैव तुझ्या आसपास आहे, या गोष्टीवर विश्वास ठेव. माझ्या प्रिय बाळा, मी तर सदैव तुझ्या सोबत आहे. फक्त नीतिमान साफ ठेव. दिवसा सगळ्यांना बदलता येत असतात. दिवस वाईट किंवा चांगले नसतात. चांगला असता तो स्वभाव आणि हे राहतो आपले जे करतो ते काम. जे काही आपल्या आयुष्यात घडत असते ते फक्त स्वामी महाराजांच्या इच्छेने घडते. स्वामींवरती विश्वास ठेव. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळायला पाहिजे. स्वामी भक्ती ठेवायला एक वेगळी जिद्द लागते. स्वामींवर विश्वास ठेवायला एक वेगळी ताकद लागते. जो व्यक्ती स्वामींना मानतो तो कधीही मागे येत नाही. स्वामी तर सदैव त्याची मदत करतात. देव कुणाचे कधी वाईट करत नाही. देव प्रत्येकाची साथ देतो. देव तर सर्वांच्या सोबत असतो. देव कुणालाच काही संकट देत नाही किंवा कुणालाच अडचणीत टाकत नाही. अडचणीत टाकतात ते आपले कर्म, आणि देव तर त्यातून आपली सुटका करण्याचा प्रयत्न करीत असतो. स्वामी म्हणतात, मला आयुष्यात खूप जास्त चिंता वाटते तुमची.
तुम्ही काळजी करू नका. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत मी तुमची साथ देण्यासाठी तत्पर आहे. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. माणसाची नीती चांगली असेल तर मनात कुठलाच भीती राहत नाही. सुखातील धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. सकारात्मक राहून काम केले तर ठराविक लक्ष्य गाठता येते. आयुष्यात लक्षात ठेवा, पैसा माणसाला वरे नेऊ शकतो, पण माणूस पैशाला वरे नेऊ शकत नाही. वरे तर देवाचे कामे चालतात. मालक ज्याचे स्वामी असतील त्याच्या आयुष्यात अडचणी कसल्या येतील. स्वामी ज्याची साथ देतात त्यांना अडचणींना सामोरे जायची गरज नसते. फक्त कर्म चांगले असायला हवे. स्वामी नामाची माळ जो जपतो त्याचा मोक्ष मिळतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनुष्य फक्त भ्रमात जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर कोणी त्याचा नसतो. असतो त्याचा कोण, तर तो स्वतः. मनुष्याच्या दोन गोष्टी नेहमी असतात. माझ्या मनात चांगलं केव्हा होईल किंवा मी काय करेल. मनुष्य एका गोष्टीत खूप मागे असतो, तो म्हणजे चिंताच करत असतो. मनुष्याने चिंतापेक्षा जास्त मेहनतीवर विश्वास दिला पाहिजे, तेव्हा तो पुढे जायला सुरू होईल. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहील शून्य. आणि संकटाच्या वेळी कामात येतील फक्त कर्माची फळे आणि आपले पुण्य. समुद्रात किती मोठे वादळ झाले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. तसंच तुमच्या मनात किती वाईट विचारांचे वादळ सुरू असले तरी मन विचलित होऊ देऊ नका. मन जे करते त्यालाच करू द्या. मनाच्या कोणत्याही कामात तुम्ही अडचण बनवू नका. जे काम रोज करता येते तसंच करू द्या. कधी स्वामींचे नाव घेता डोळ्यात पाणी आले तर समजा तुमची प्रार्थना स्वामींनी पोहोचली आहे. त्यांनी तुमची प्रार्थना उचलली आहे. काही झालं तर डगमगवू नका. स्वामी भक्ताला कधी एकटं सोडत नाहीत, हे लक्ष ठेवा. स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव साथ देतील. स्वामी म्हणतात, तिळाचा स्वाद, गुळाचा गोडवा, आयुष्यात नात्याचा स्नेह वाढवा. स्वतःच्या व्यक्तिमत्व इतका सगळेपणा कुठेही नाही. स्वतः एवढा चांगला व्यक्ती दुसरा कोणीही मिळणार नाही. स्वामीसेवा करून तर बघा, तुमच्या आयुष्यातील आनंदात पूर्णपणे साखर येईल. स्वामी सेवा केल्याने आयुष्यात गोडवा वाढतो. स्वामी सेवा केल्याने आयुष्यात संकटे दूर होतात. स्वामी सेवा केल्याने आयुष्यातील खूप संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. स्वामी सेवा आयुष्यात पूर्ण येते. ज्याला समजतं त्याला सांगायचं, ज्याला नाही समजत त्याला टाळायचं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, देवाने दिले त्यात थोडंसं का असेना पण समाधान माना. मनात दडलेला अर्थ आणि मौनामधील आवाज साऱ्यांना समजत नसतो. लक्षात ठेवा, एखाद्याला जो व्यक्ती आपल्याला समजून घेऊ शकतो त्याची साथ कधी सोडू नका, कारण त्याला न सांगता बऱ्याच गोष्टी कळतात. ज्यांच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधी हार मानत नाही, कारण ईश्वर त्यांच्या पाठीशी कायम उभा असतो. मन मोकळे करण्याची एक हक्काची दिव्य भक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही. समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखे कोणतेही आजार नाही आणि दयेसारखा कुठलाही पुण्य नाही. ओम अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नाती ही रक्ताचीच नाही तर जाणीची असतात. नाती जुळतात, नाती येतात, नाती जातात. जिथे विश्वास आहे तिथे विश्वास करा. नाती येतील आणि नाती जातील. ज्याची भीती चांगली असते त्याची प्रगती थांबत नसते. ज्याची दानाची ताकद असते त्याच्या आयुष्यात ओंजळ भरलेली असते. अंतःकरणात देवाची सेवा करणं म्हणजे आयुष्यात पुढे जाणं. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कोणी तुला विश्वासात घेतलाय, तुला धोका दिलाय, त्या व्यक्तीवर कधी नाराज होऊ नको, तर नाराज स्वतःवर हो की तुझा विश्वास एवढा स्वस्त झालाय की कुणावरही तू ठेवतोय. फक्त जिद्द ठेव. आयुष्याची सुरुवात कधी आणि कुठूनही करू शकेल. स्वामी म्हणतात, खरी जवळची माणसं ती जी तुमच्या आजबाजापासून तुमची ओळख काढतील आणि तुमचे सुख दुःख सांगू शकतील. आवाजातून ज्याला समजते की पुढचा व्यक्ती नाराज आहे की आयुष्यात आनंदी आहे, तो व्यक्ती सदैव आपली साथ देतो. वेळ ही सर्वात मौल्यवान मालमत्ता आहे. त्याची गुणवत्ता करा, ज्यामध्ये आपल्याला सर्वोत्कृष्ट मिळवा. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी फार आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी सदैव तुझी साथ देणार. माणसाला त्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. ते टाळता येत नाहीत, कारण तो त्या कर्माचा हिशोब असतो. स्वामींवरती विश्वास ठेवा. होणाऱ्या वेदना मनाला टोचतात, पण ते जास्त काळ नाही. स्वामी सदैव साथ देतात, ही नक्की. खराब समय थोड़ा सा सही ले, मेरे बच्चे मैं तुझे जल्दी ही राहत दूंगा. बस श्री स्वामी समर्थ नाम एक बार बोल दे.
स्वामी म्हणतात, आपली इच्छा पूर्ण होणार हा विश्वास ठेवा आणि स्वामीवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. स्वामी आहेत ना सोबत, ते आपली साथ नक्की देतील. परमेश्वराने आपल्याला काय दिलंय, परमेश्वराने जे दिलंय त्यात सुख माना, त्यात समाधान माना. स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामी आपली साथ देत होते, स्वामी देत आहे. परमेश्वरांनी दुसऱ्याला काय दिलंय हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघण्याला आपल्याकडे वेळ हे नसतो. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे, तोपर्यंत अंतःकरण हे आपल्या आयुष्यात आपली निवड आहे. ज्या वेळेला मनातील जिद्द हे वाढते, त्यावेळेला कुणीही कुठल्याही प्रकारचे कष्ट किंवा मेहनतीकडे लक्ष देत नाही, फक्त ध्येयाकडेच जातो. आयुष्य ही अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या फाट्यावर चालत राहते, थांबत राहते, चालत राहते, थांबत राहते. त्यात काहीही नवीन नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात या 4 गोष्टी तुम्हाला बर्बाद करतात. पहिलं म्हणजे झोप, दुसरी म्हणजे राग, तिसरं म्हणजे भीती, चौथं म्हणजे थकणे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे आलस्य. आळस मनुष्याला बर्बाद करतो. आळस व्यक्तीच्या आयुष्याला कलंक म्हणून लागतो. एक अनुभव, स्वामींचा हात पकडून ठेवला की आयुष्यभर नेहमी स्वामी आपल्या सोबत असतात. स्वामी म्हणतात, जीवनाच्या बँकेत तुझे पुण्याचे बॅलन्स पुरेसे असेल तर तुझा आयुष्यातील चेक कधी बाउन्स होणार नाही. सुखाचा चेक तेव्हाच बाउन्स होतो जेव्हा पुण्य कमी आणि पाप जास्त असतील. माणूस जेव्हा आजाराने थकत नाही, त्यापेक्षा जास्त विचारांनी थकतो. म्हणून हसत राहा, चिंता सोडा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा व जीवन संकोचपणे जगा. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी ह्या कोणाला नाहीत, पण आयुष्यात सुखी हा कोण नाही. सुखी हा तोच नाही जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही. आपल्यात मोठ्या मोठ्या गोष्टी होतात, पण सर्व विसरून जा. सर्वात मोठं पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड करणे. मन मोकाट मोकाट, त्याला ठाई ठाई वाटा. अज्ञान हा सर्व अधोगतीचा पाया आहे. अज्ञानी राहू नका, शिकत राहा, शिकल्याने पुढे जाल. जगात पैशासाठी जितक्या लबाड्या केल्या जातात, त्यापेक्षा जास्त लबाड्या कीर्तीसाठी व नेतृत्वासाठी केल्या जातात. चांगलं पसरायला वेळ लागतो, वाईट पटकन पसरते, अगदी पाण्याला टाकलेल्या थेंबासारखं. आयुष्याला जीवन म्हणतात ते उगीच नाही. जीवन म्हणजे पाणी. आयुष्य पाण्यासारखे असते. प्रवाह कधी निघून जाईल काय सांगता येत नाही. आयुष्यात पैसा माणसाचा हात किंवा पाय आहे. मग तुम्ही वापरा किंवा वापरू नका. मुंग्यापाशी जा, तिचा उद्योग करा, त्याच्याकडून शिका. लहान व्यक्ती कसे मोठे कार्य करू शकतो ते पहा. आणि मुंग्या आपल्याला आयुष्यात नेहमी कष्ट कसे करत राहावे आणि रेग्युलर कसे करावे हे दाखवतात. हे जग काही आपल्यासारखंच आहे. आपण निर्माण केलेले नाही, पण हे म्हणून यातील व्यवहार ईश्वर निर्माण केलेले असतात. जे काही देव सांगेल, जे काही देव करेल ते फक्त आपण ऐकायचं आणि पालन करायचं, बाकी काहीच करायचंय नाही. स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, ज्यांच्या आयुष्यात संकटे आहे ते घाबरतात, ज्यांच्या आयुष्यात सुख आहे ते भीतात आणि ज्यांच्या आयुष्यात स्वामींचे नाम आहे ते मोकळेपणे शांत राहतात आणि शांतपणे आयुष्य जगतात. मोठी मोठी कामे शक्य होतात. शक्य कोणती गोष्ट नाही असं जर वाटत असेल तर स्वामींचे नाम घ्या, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. आयुष्यातील अडचणीत साथ देतील फक्त स्वामी. आवड आहे म्हणजे सवड आपोआप होते. तुम्ही दुसऱ्याचे वाईट करता, तुमचे वाईट होते. स्वतःच्या बाबतीत स्वतःचे न्यायाधीश कोणी होऊ शकत नाही. ज्या गोष्टी कोणाच्या स्वप्नातही येत नाही अशा गोष्टी प्रार्थनेमुळे साध्य होतील. वस्तू बदलत नसतात, बदलतात ते आपण. राक्षसासारखी ताकद असते ती असेल. आयुष्यात संकटे येतील ते येतील, पण घाबरून न जाता मेहनतीने पुढे जाणे हेच आयुष्याचा खरा गुण. जग आपल्यासाठी काही करत नाही, आपण त्याला काही करायचे नाही. आपण आपली मेहनत सुरू ठेवायची, जगाचा विचार करायचे नाही. विश्वास ठेव माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी कालही मी होतो, आजही मी आहो. जग तुझ्यासाठी थांबलं नाही, पण मी तुझ्यासाठी आहो. तुझी मदत मी सदैव करणार, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. या गोष्टी कोणाच्या स्वप्नातही नाही, अशा गोष्टी तुला प्रार्थनामुळे साध्य होतील. नामस्मरण कर. तुझी आवडती आणि अशक्य वाटणारी गोष्ट तुला 24 तासात पूर्ण करून देऊ. वस्तू बदलत नसतात, ते बदलतो तो आपण. राक्षसासारखी ताकद असणे हे केव्हाही चांगले, पण तिचा उपयोग राक्षसी वृत्तीने करणे तितकेच वाईट. आयुष्यात संकटे असतात. मनुष्य जन्माला आला तो त्याकरिता इतरांचे कष्ट नव्हे, तर त्याने इतरांना कष्टावे म्हणून.
जग आपण्यासाठी आहे, आपण जगासाठी नाही. जगात जगायचे आणि वेळ झाल्यावर निघून जायची. जग हे असेच राहणार आणि कायम असेच होते. सुख असा सुगंध आहे जो कितीही दूरवर शिंपीत असला तरीही तो निष्प्रभला जातो. ज्या दिवशी आपली थोडी सुद्धा प्रगती झाली नसते त्या दिवशी फुकट गेले असे समजावे. प्रगती करत राहा, मेहनत करत राहा, मेहनतीशिवाय काहीही नाही. मेहनत केल्याने नक्की यश मिळते. ज्या ज्या दिवशी आपली थोडी थोडी प्रगती झाली तो दिवस आपला चांगला चांगला गेला. अर्धा तास रिकामे बसण्यापेक्षा कोणतेही काम अधिक केलेले बरे. शौर्याचे अर्क म्हणजे कीर्ती. तुमचा उपदेश प्रथम कृतीत उतरवा, नंतर यशात. स्वामी म्हणतात, प्रत्येक मोठी गोष्ट चांगली असेल असे नाही, पण ज्या गोष्टी चांगल्या होतील त्या मोठी होतील असंही नाही. आयुष्यात संकटे खूप आहेत, फक्त स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. स्वामी सदैव आपली साथ देतात. स्वामी कालही साथ देत होते, आजही देतील आणि उद्याही देतील. फक्त म्हणा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.